प्रतिकूल परिस्थितीत देखील इथल्या खेळाडूंनी परिश्रम घेत कोल्हापूरचा लौकिक वाढवण्याचं काम केलंय। इथल्या फुटबॉल खेळाला वलय प्राप्त करून दिलंय, त्यामुळे इथं फुटबॉलचा चाहता वर्ग निर्माण झाला। आज या खेळाला मिळालेल्या प्रसिद्धीचं मूळ जुने जाणते फुटबॉलपटू आहेत। 70 पार केलेल्या जुन्या जाणत्या फुटबॉलपटूंचा गौरव नव्या फुटबॉलपटूंसाठी प्रेरणादायी असल्याचं गृह पोलीस उपाधीक्षक नानाजी सावंत यांनी सांगितलं। नाना पाटील नगर इथल्या समारंभाप्रसंगी ते बोलत होते। कोल्हापुरातील स्वर्गीय अवधूत घारगे फाउंडेशन आणि कोल्हापूर पोलीस निवृत्त फुटबॉल खेळाडू यांच्या वतीनं मंगळवारी रिंग रोडवरील हॉटेल किंग्ज लॉन इथं सत्कार समारंभ पार पडला। कोल्हापूरच्या फुटबॉलला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलेल्या माजी फुटबॉलपटूंचा सत्कार सोहळा पार पडला। कोल्हापूर पोलीस फुटबॉल संघाचे संस्थापक आणि निवृत्त पोलीस उपाधीक्षक सुरेश मगदूम तसंच कोल्हापूर पोलीस स्पोर्ट्स विभागाचे माजी प्रमुख ज्येष्ठ खेळाडू विलास पाटील यांचा मधुरिमाराजे छत्रपती यांच्या हस्ते सत्कार झाला। यावेळी त्यांनी मनोगताद्वारे तत्कालीन खेळाडू, त्या काळचा फुटबॉल आणि सद्यस्थितीतील फुटबॉल याविषयी भाष्य केलं। या दरम्यान माजी खेळाडूंचा शाल, श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन मधुरिमाराजे छत्रपती, गोकुळचे माजी अध्यक्ष अरुण नरके, गृह पोलीस उपाधीक्षक तानाजी सावंत, किशोर पासलकर आणि रवी कदम यांच्या हस्ते सत्कार झाला। पूर्वीच्या काळात सुविधा नसतानाही खेळाडूंनी कोल्हापूरचा नावलौकिक वाढवला, त्यातून आत्ताच्या खेळाडूंनी धडा घेणं गरजेचं आहे। कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन तसंच खासदार शाहू छत्रपती, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती आणि आपण खेळाडूंच्या विकासासाठी प्रामाणिकपणे कार्य करत असल्याचं मधुरिमाराजे छत्रपती यांनी सांगितलं। तर कोल्हापूरचा लौकिक देशभरात नेणाऱ्या माजी फुटबॉलपटूंचा उपनिरीक्षक राजू घारगे, शरद माळी, सुदेश मगदूम, श्याम देवणे, नेताजी डोंगरे, उदय शेळके, सुनील ठोंबरे, अनिल शिंदे, चंदू जाधव, श्रीकांत मोहिते, बाबू पाटील, नूर महम्मद देसाई, उमेश जाधव, संपत शिंदे यांनी सन्मान केलाय। हा कौतुकास्पद उपक्रम असल्याचं गृह पोलीस उपाधीक्षक तानाजी सावंत यांनी सांगितलं।